सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोडच्या गोसावीवाडी चौफुलीवर आज संध्याकाळी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली। पानटपरी समोर उभ्या असलेल्या तरुणावर अज्ञात व्यक्तीने पोटात 2 गोळ्या झाडल्या। ही घटना आज 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:15 दरम्यान घडली आहे। गोसावीवाडी चौफुलीवर असलेल्या पानटपरी समोर 32 वर्षीय सुमित अरुण पगारे उभा होता। याच वेळी एका अज्ञात इसमाने त्याच्यावर जवळून 2 वेळा फायर केले। गोळ्या थेट पोटाला लागल्याने सुमित जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमी सुमितला जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जखमी सुमित पगारे काही महिन्यांपूर्वीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटला होता। त्याच्यावर यापूर्वी अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल होता। त्यामुळे हा हल्ला जुन्या वादातून झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहे। घटनास्थळी उपनगर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केलाय। हल्लेखोर कोण होता आणि हल्ल्यामागचं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत। या गोळीबारामुळे गोसावीवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।